नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, गावानुसार, ग्रामपंचायतनुसार किंवा महसूल गावानुसार घरकुल यादी प्रसिद्ध झालेली आहे। तुमच्या गावाची, तुमच्या ग्रामपंचायतीमधील घरकुल यादी तुम्हाला चेक करता येणार आहे। ही घरकुल यादी कशी चेक करायची, त्याचबरोबर आपलं स्वतःचं नाव कसं चेक करायचं, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना घरकुल मिळालं आहे किंवा नाही, कोणत्या व्यक्तीचं घरकुल यादीमध्ये नाव समाविष्ट केलेलं आहे, याविषयी तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल, त्याचं नाव तुम्हाला जर चेक करायचं असेल, तर या व्हिडिओमध्ये सर्व आपण माहिती समजून सांगणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, गावानुसार तुम्हाला घरकुल यादी चेक करायची असेल, तुमचं नाव तुम्हाला शोधायचं असेल, तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती यायचं आहे। या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आणि या ठिकाणी आवास सॉफ्ट म्हणून एक ऑप्शन दिसतो, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अनेक ऑप्शन दिसतील, त्यापैकी रिपोर्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे। खाली तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील, यापैकी पहिल्या ऑप्शनमध्ये जो दुसरा नंबरचा जो कॉलम तुम्हाला दिसतोय, इथे हाऊस प्रोग्राम अगेन्स्ट इन टार्गेट फायनान्शियल, या दुसऱ्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा नवीन पेज ओपन होणार आहे आणि या पेजवरती आल्यानंतर पुन्हा खाली यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला योजनेचं नाव तुम्हाला दिसणार आहे, कोणत्या योजनेमध्ये तुमचा समावेश झालेला आहे आणि या ठिकाणी ऑल स्टेटमध्ये तुमचं महाराष्ट्र, आपला जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। मी महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो आणि पुन्हा तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जिल्हा, तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। यानंतर पुन्हा तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे। जो तुमचा तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा खाली यायचं आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे। ग्रामपंचायत किंवा तुमचं गावसुद्धा डायरेक्ट दिसेल, तर ती ग्रामपंचायत किंवा तुमचं गाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा दिला आहे, म्हणजे या ठिकाणी आन्सर दिला आहे, ते 37 आणि 70 दिला आहे, यांचं प्लस बेरीज करायची आणि सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या माहिती भरून घ्यायची आहे, कोणत्याही प्रकारची चुका करायची नाही। तुमचं महाराष्ट्र किंवा जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फिल केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे। नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावानुसार संपूर्ण यादी या ठिकाणी दिसणार आहे। तुमचं रजिस्ट्रेशन नंबर, गाव, बेनिफिशियर नेम म्हणजे लाभार्थ्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। त्याचबरोबर स्क्रोल या ठिकाणी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हाऊस अलाउटेड नंबर झाला आहे किंवा नाही, सिलेक्शन नंबर तुम्हाला दिसणार आहे। त्याचबरोबर किती अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी पहिला हप्ता मिळाला आहे का, दुसरा हप्ता मिळाला आहे का, किंवा संपूर्ण हप्ते तुमचे या ठिकाणी तुम्हाला रिलीज झालेले आहेत किंवा नाही, किंवा कोणत्या बँकेमध्ये पहिला हप्ता तुमचा आलेला आहे, तुमचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या गावानुसार यादी चेक करता येणार आहे। कदाचित मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही सिलेक्ट केलं तर या ठिकाणी नॉट रेकॉर्ड फाउंड सुद्धा कधी कधी रेड अक्षरामध्ये येतं, तर याचा अर्थ असा की तुमच्या गावाची किंवा तुमच्या ग्रामपंचायती यादी या ठिकाणी वेबसाईटवरती अपलोड झालेले नाही। त्यामुळे तुमचं नाव जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार। त्याचबरोबर जर तुम्हाला PDF स्वरूपात ही संपूर्ण माहिती जर घ्यायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। संपूर्ण विभागानुसार किंवा तुमच्या ग्रामपंचायतीनुसार प्रत्येक गावामध्ये कोणकोणत्या व्यक्तीला या ठिकाणी घरकुल मंजूर झालेला आहे, ही संपूर्ण यादी, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये सहज पद्धतीने तुमच्या गावातील कोणकोणत्या व्यक्तीला घरकुल मंजूर झालेला आहे, किती अमाऊंट रिलीज झालेली आहे, त्याचबरोबर कोणत्या बँकेमध्ये किती हप्ते आलेले आहेत, याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला बघता येणार आहे। महत्त्वाची व्हिडिओ असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।